विधानसभाचा आणि या ठिकाणी आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात जल्लोष कार्यकर्त्यांनी सुरू केलेला आहे। मालेगाव असेल, चांदवड असेल, नांदगाव असेल यांचा जल्लोष दाखवण्यापूर्वी चांदवडची आकडेवारी या ठिकाणी समोर येत आहे। चांदवडची आकडेवारी घेऊन येत आहेत आपले सुनील बेलदार। सुनील बेलदाराशी संवाद साधूया आणि त्यांना विचारूया नेमकी काय परिस्थिती। सुनीलजी, काय वाटतं, काय परिस्थिती आहे सध्या? विशाल सर, खऱ्या अर्थाने म्हटलं गेलं तर आता 13वी फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे। या 13व्या फेरीमध्ये डॉक्टर राहुल आहेर यांना 4155 मते मिळालेली आहेत। त्यासोबतच केदार जे आहे यांना 1679 मते मिळालेली आहेत। खऱ्या अर्थाने डॉक्टर राहुल आहेर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष, गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर या ठिकाणी पाहायला मिळतोय। डॉक्टर राहुल आहेर यांनी 40,000 मतांची लीड या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळे आता जरी 13वी फेरी पार पडली, पुढच्या 9 फेरींमध्ये केदार आहेर या एवढ्या लीड घेऊ शकत नाही असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। सोबत आपण कार्यकर्त्यांशी काही वेळापूर्वी संवाद साधला, त्यावेळी देखील कार्यकर्त्यांचं हेच म्हणणं की एवढी मोठी लीड केदार आहेर कधीच सोडू शकत नाही। सोबतच जो आज डॉक्टर राहुल आहेर यांना जो कौल दिलाय तो खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींमुळे आज डॉक्टर राहुल आहेर हे विजयी झाले असं ते म्हणत आहेत। सोबतच त्यांनी केलेले कामं, मित भाषे, वक्तव्य, त्यांचा स्वभाव या गुणांमुळे आज डॉक्टर राहुल आहेर खऱ्या अर्थाने चांदवड देवळा विधानसभा मतदारचे पुन्हा एकदा आमदार नव्हे तर नामदार होतील अशी त्यांची जनभावना आहे। सोबतच देवेंद्रजी फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी जी सभा घेतली त्या सभेमध्ये देखील त्यांनी सांगितलं होतं की जर तुम्ही डॉक्टर राहुल आहेर यांना किमान 20,000ची लीड द्याल तर आम्ही तुम्हाला कॅबिनेट मंत्री देऊ, आणि त्यापेक्षा जर मोठी लीड देणार तर त्यापेक्षा जे मोठं मंत्रिपद असेल तेवढंच मोठं मंत्रिपद त्यांना आम्ही देऊ। आणि खऱ्या अर्थाने तीच निवडणूक डॉक्टर राहुल आहेर यांच्यासाठी तीच जी सभा झाली तीच सभा खऱ्या अर्थाने डॉक्टर राहुल आहेर यांच्यासाठी लकी ठरलं असंच काहीसं म्हणावं लागणार आहे। सोबतच खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर चांदवड तालुक्यामध्ये दोघा भावांचा बालेकिल्ला हा चांदवड देवळा तालुका होता, परंतु या चांदवड देवळा तालुक्यातील मायबाप जनतेने खऱ्या अर्थाने कौल दिला तो डॉक्टर राहुल आहेर यांच्या बाजूने दिला आहे। आणि आता सध्या परिस्थितीमध्ये बघितलं गेलं तर सद्यस्थितीमध्ये डॉक्टर राहुल आहेर हे 40,000च्या लीडने पुढे आहेत। विशाल सर, नक्कीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला नामदार देतो। खऱ्या अर्थाने आता लीड जर 40,000ची या ठिकाणी होत आहे, काय वाटतं कॅबिनेट मंत्रीपद येईल चांदवडसाठी? तर 100% येईल असंच काहीसं म्हणावं लागणार। आपण जर आता ऐकत असाल तर फटाक्याची आतिषबाजी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खूप मोठी होत आहे। खऱ्या अर्थाने डॉक्टर राहुल आहेर देखील या ठिकाणी येत आहेत असं माहिती होत आहे। ते आल्यानंतर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। तत्पूर्वी या ठिकाणी जेवढे कार्यकर्ते राहुल आहेर यांचे जमा झालेले आहेत ते आता आमदार नव्हे तर राहुल आहेर यांना नामदार म्हणून आवाज देत आहेत। खऱ्या अर्थाने आम्हाला नामदार मिळाला असं ते म्हणत आहेत। सोबतच काही कार्यकर्त्यांची भावना अशी होती की डॉक्टर राहुल आहेर हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होऊ शकतात, जर झालं तर की त्यांना आरोग्य मंत्रीपद देखील दिलं जाऊ शकतं। कारण डॉक्टर राहुल आहेर हे डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये हीच भावना आहे की डॉक्टरांना एकतर आरोग्य मंत्रीपद मिळावं किंवा पालकमंत्रीपद मिळावं अशी आता सद्यस्थितीमध्ये जनसामान्यांची भावना या ठिकाणी पाहायला मिळते। विशाल सर, नक्कीच एकंदरीत आपण बघितलं तर मतदान केंद्राबाहेरील काय परिस्थिती सांगाल? मतदान केंद्राबाहेर आता बघाल तर प्रचंड अशी गुलालची उधळण या ठिकाणी सुरू आहे। लाल गुलाल असेल, भगवा गुलाल असेल, निळा गुलाल असेल, असं सर्व प्रकारचे गुलाल या ठिकाणी उधळून कार्यकर्ते आपापल्यामध्ये जल्लोष साजरा करताय। कोणी सर्व कार्यकर्ते एकमेकांसोबत सेल्फी काढण्यात मग्न आहेत तर कोणी नाचण्यामध्ये मग्न आहेत। खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर आता देखील या ठिकाणी एक गाडी गुलालच्या गोणींची भरून आली होती। ती गाडी काही मिनिटातच खाली या ठिकाणी पाहायला मिळाली। ज्या कार्यकर्त्याकडे आपण बघाल तर तो संपूर्ण गुलालाने माखलेला कार्यकर्ता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। केदार आहेर यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतलाय। ते मागीलच काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे ते त्याच वेळी या ठिकाणून निघून गेले होते। काही अर्थाने काही शेतकरी बांधव देखील या ठिकाणी होते, परंतु ते शेतकरी बांधव राहुल आहेर यांना पाहणारा पक्षाचे कार्यकर्ते होते। खऱ्या अर्थाने ते हिंदुत्व मानतात, भाजपही पक्षाशी ते एकनिष्ठ असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि राहुल आहेर देखील शेतकऱ्यांचे कैवारी असं त्या शेतकरी बांधवांकडून सांगितलं गेलं। आता जर या ठिकाणी बघाल तर प्रचंड अशी गुलांची उधळण सुरू आहे। सोबतच कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच भावना या ठिकाणी पाहायला मिळते। ढोल ताशे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, परंतु पोलीस प्रशासनाच्या काही नियमांचं पालन करत हे कार्यकर्ते ढोल ताशे वाजवत नाहीयेत।
परंतु ज्यावेळी 22वी फेरी संपन्न होईल त्याच वेळी डॉक्टर राहुल आहेर यांची ते मिरवणूक काढणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशाल सर. नक्कीच बेलदार सर नक्कीच महत्त्वाची प्रतिक्रिया आहे. परंतु एकंदरीत आपण जर हा 13वी राऊंड होता, हा 13वी फेरी होती, या 13वी फेरीचा जर विचार केला तर शिरीष कुमार कोतवाल जे महाविकास आघाडीचे या ठिकाणी उमेदवार होते त्यांना 13,799 मतं मिळत आहेत. त्याचबरोबर प्रहारचे होते ते 17,994 मतं त्यांना मिळत आहेत. केदार आहेर यांना 34,529 मतं मिळत आहे आणि सर्वाधिक मतं म्हणून राहुल आहेर यांना 74,804 मतं मिळत आहे. खऱ्या अर्थाने चांदवड शहरामध्ये गणेश निंबाळकर शेतकरी पुत्राची संपूर्ण चर्चा होती, परंतु त्यांची या ठिकाणी पिछाडी बघवायस मिळत आहे. त्यांचे कार्यकर्त्यांशी आपण देखील संवाद साधला होता. नेमकी काय परिस्थिती सांगता येईल? खऱ्या अर्थाने जेव्हा आपण त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, एकंदरीत त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की चांदवड देवळा मतदारसंघाचा आमदार हा शेतकरी पुत्रच असला पाहिजे. आज जरी राहुल आहेर विजयाच्या दिशेने पाचारण करत असतील किंवा जात असतील, परंतु खऱ्या अर्थाने आमचा आमदार हा गणेश निंबाळकरच आहे असं ते म्हणत होते. आणि गणेश निंबाळकर यांना कमी मताधिक्य पडण्याचं कारण एकमेव असं असलं पाहिजे की ज्या पद्धतीने गणेश निंबाळकर यांनी प्रत्येक वेळी आक्रमक भूमिका घेतली, त्यावेळी देखील काही शेतकरी बांधव त्यांच्या सोबत होते. परंतु काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की चांदवड देवळा मतदारसंघामध्ये बहुतांश ठिकाणी पैशांचं वाटप झालं, त्यामुळं जे सर्वसामान्य कार्यकर्ते होते किंवा जे सर्वसामान्य नागरिक गणेश निंबाळकर यांच्या पाठीशी उभे होते, ते कार्यकर्ते काय अर्थाने आर्थिक मदत मिळाल्याने त्यांची रात्रीच भावना चेंज होऊ शकते असं त्यांचं एकंदरीत मत होतं. परंतु आता या ठिकाणी कोणीच गणेश निंबाळकर यांचे कार्यकर्ते दिसून येत नाही. शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु ते भाजपा पक्षाला मानणारा पक्ष आहेत. राहुल आहेर यांचे ते समर्थक आहेत. त्यामुळे गणेश निंबाळकर यांचं आज त्यांच्या तालुक्यामध्ये अतिशय कमी मतदान मिळालं. त्यामुळं हा एक अभ्यासाचा विषय असला पाहिजे की शेतकरी बांधवांचा कैवारी गणेश भाऊ निंबाळकर यांना एवढं कमी मतदान का मिळालं. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर चांदवड तालुक्यामधली अशी परिस्थिती जाणत होती की चांदवड तालुक्याचं 60 ते 70% मतदान हे गणेश निंबाळकर घेतील, परंतु आजच्या स्थितीमध्ये 5 ते 6% मतदान गणेश निंबाळकर यांच्या बाजूने दिसतंय. विशाल सर. नक्कीच